नमस्कार सर्वांना. संगीता ब्लाऊज डिझायनर या चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत. आणि बघा इकडे मीटरचं अस्तर घेतलं आहे बरं का, आणि म्हणजे 4 फोल्ड केलं इकडे बघू शकता. आणि ना प्रिन्सेस कट ब्लाऊज कटिंग करायचं आहे. आणि ना बघा तुम्ही, मी तुम्हाला पूर्ण दाखवते. 9.5ची एक घडी आहे, तर 38 साईजचं ब्लाऊज कटिंग आहे बरं का. आता हे ना कट करून घेऊ आपण. पहिल्यापासून तर लास्टपर्यंत तुमच्याशी व्हिडिओ शेअर करते ब्लाऊज कटिंगचा, प्रिन्सेस कटचा. इथं कुठे पण मी फार्मा वगैरे काहीच वापरला नाही ना, पेपर कटिंगसुद्धा नाही वापरली बरं का. आणि हा बघा, आता अस्तरमधून एवढा कपडा कट केला, माप घेतलं आहे, हे स्लीवसाठी यूज करू आपण. आणि आता हे ना हे जे बॅक पार्टने फ्रंट पार्ट आता काढून घेऊ आपण या कपड्यामधून. 4 फोल्ड करायचं आहे. आणि ना आज ना डिझाईनचा गळा बनवायचा आहे बरं का. न्यू पॅटर्न मला कस्टमरने ना मोबाईलवरती व्हॉट्सअप केला आहे फोटो, त्या जसं त्यांना डिझाईन पाहिजे त्याचं. तर म्हटलं चला तुमच्याशी थोडं शेअर करूया. आणि लंबाई बघा मी इथं घेते, हे 15.5 घेते, 14.5 आहे, कमी 1 इंच वाढून घेते. तर बघा इकडे मी 15.5 घेतली लंबाई. आणि शोल्डर हे ना 6 घेते बरं का. शोल्डर पूर्ण लंबाई आहे ना 15.5 घेतली ना. 14.5 आहे तर मी 15.5 घेतली. आणि ना शोल्डर घेते इथं, मुंडा सॉरी शोल्डर तर 6 घेतलं, मुंडा घेते इथं 6.5 घेते मुंडा. आणि 1.5 आणि अर्ध्या इंचावरती इथं छान अशी टिक करायची. बघा खूप छान आणि सुंदर आहे की नाही. तुम्हाला एवढं समजलं असेल तर मला नक्की व्यवस्थित सांगा. आणि बघा आता छातीची फिटिंग आहे ना, 38 साईजचं ब्लाऊज आहे, म्हणजे छाती आली 38 साईजचं. तर 38चे 4 घड्या करायच्या आहेत. एक घडी येते इथं 9.5. तर बघा मी इकडे 9.5वरती टिक केलं आणि 2 इंच जास्तीचं घेतलं सॉरी. आणि इकडे पण आहे ना कमरेची फिटिंग 9 घेतली, अर्धा इंच कमी केला. आणि बघा 1.5 इंच कमरेला जास्तीचा कपडा घेतला शिलाईसाठी. बघा खूप छान आणि सुंदर रीतीने मी तुम्हाला पूर्ण ब्लाऊज व्यवस्थित डिटेलमध्ये समजवण्याचा प्रयत्न करते बरं का. आणि माझे व्हिडिओ असे खूप सारे ताई बघता बरं का. मी पूर्ण ब्लाऊज कटिंग दाखवते ना, तर त्यांना खूप आवडतं की खरंच खूप छान समजवतं असं सांगतात ते. आणि तुमच्या कमेंट वाचूनसुद्धा मला खूप छान वाटतं बरं का. आणि आज हे ना बघा नवीन पॅटर्न आहे, ते तुमच्याशी पूर्ण शेअर करणार आहे. बघा हा फ्रंट पार्ट आहे, बॅक पार्ट बघा काढून घेतला आहे. 4 घड्या केल्या होत्या ना, त्याच्यातून एक काढून घेतला बॅक पार्ट. आणि आता आहे ना मला गळा इथं पुढे ना मासबा गळा म्हणता याला. तर मला बी काही माहीत नाही, पण मी सर्च मारलं ना मोबाईलवरती या पॅटर्नला काय नाव कोणतं म्हणजे गळा म्हणता असं, तर मासबा गळा म्हणता. बघा पूर्ण गळ्याची लंबाई इथं मी घेते 6.5 घेते. मागे हुकचं ब्लाऊज आहे बरं का. 6.5 घेतली पूर्ण ब्लाऊज गळ्याची लंबाई. आणि ना इथून ये ना आपल्याला 2 वरती टिक करायची बघू शकता. आणि इथून परत 1 वरती टिक करायची बरं का. आणि इथं आहे ना आपल्याला 5 वरती जायचं आहे. आणि इथून ये ना हे 4 वरती घ्यायचं याची टिक. असं काही व्यवस्थित घेऊन द्यायचं आहे. हे 4 घेतलं आहे, हे 5 घेतलं आहे. आणि हा गळा आहे ना इथून आपल्याला असं गोल घ्यायचा आहे. मला गोल पाहिजे, गोल जेवढा लांबीला पाहिजे ना तेवढा घ्यायचा आहे. आणि इथे आहे ना दोरी येणार आहे. हे बघा 5 घेतलं आहे, म्हणजे हे बघा इथून आहे ना मी गळा पहिले 2 घेतला. हा तुम्हाला परत एकदा समजवते बरं का. इथून याची रुंदी आहे ना 2 घेतली, तर इथं 2 वरती हा गळा गोल करून घेतला आहे. आणि इथं आहे ना परत 1 इंच अंतर, इथून तर इथून 1 इंच घेतलेलं आहे. आणि बघा त्याच्यानंतर ना ही जी लाईन घेतली ना ही 5 घेतली, बघा इथं लिहिलेलं आहे. आणि इथे ना 4 वरती टिक करायची, 1 इंच इथं कमी करून घ्यायचं आहे. बघा इथं 4 लिहिलेलं आहे. आणि त्याच्यानंतर हा 4 आणि 5चं छान असं मस्त जोडून घेतलं आहे. आणि त्याच्यानंतर हा खाली जेवढा गळा तुम्हाला गोल पाहिजे ना लांबीला तेवढा घेऊ शकतो बरं का. आणि इथं दोरी येईल. कटिंग करून मी तुम्हाला दाखवतेच पूर्ण, आणि स्टिचिंग करताना सुद्धा दाखवायचा प्रयत्न करीन बरं का. आता हे बघा हे पण कट करायचं आहे बरं का मला, ते मी तुम्हाला पुढे कटिंग करून दाखवतेच. आणि आता आहे ना प्रिन्सेस कट काढायचं आहे. तर प्रिन्सेस कट बघा इकडे ना मी छान असं मस्त 10.5 वरती पॉईंट घेतला. आणि त्याच्यानंतर बघा 3.5 वरती इथं टिक केली.
आणि हा आहे ना टॉप्स 2.5 इंचवरती घ्यायचा आहे आपल्याला बरं का, स्टिचिंग करतो ना तेव्हा. आणि हे 3 इंच अंतर घेतली, इथं 2 घेतलं, हे 3.5 घेतलं आहे बरं का याचं, आणि याचं अंतर. आणि हा 3 घेतला आहे आणि ही 1.5 इंच. हे बघा छान असा प्रिन्सेस कट आकार यायचा आहे, छान येतो. मला कप्स लावून स्टिचिंग करायचं आहे ब्लाऊज. आता मी तुम्हाला कटिंग पूर्ण करून दाखवते, बघू शकता तुम्ही. खूप छान आणि सुंदर रीतीने मी तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न करते बरं का. आणि थोडीफार जर कुठे मिस्टेक झाली असेल तर मला नक्की सांगा, कारण कसं घाईघाईमध्ये मी पण ब्लाऊज कटिंग करते ना, नाही समजत काही टायमाला. एवढं तेवढं माप घेण्यामध्ये इकडे तिकडे होतं. सॉरी, हे कटिंग करायचं बी राहिलं होतं माझ्याकडनं. फ्रंट पार्टला जे कटिंग करतो ना आपण ते राहिलं होतं बघा. आणि आता बघा मास्मा गळा कटिंग करायचा आहे. आणि बघा इकडे प्रिन्सेस कट आता कट करून घेतलं आहे. आणि आता बघा इकडे हा जो गळा आहे ना तो गोल असा कट करून घ्यायचा आहे. स्टिचिंग केल्यानंतर छान येतो बरं का हा गळा. आणि मास्मा गळा म्हणता याला. हे बघा इथं दोरी येईल तिथं, हे बघा ओपन करून दाखवते मी. हे बघा इथे जे आहे ना दोरी येणार आहे आपली बरं का. आणि हा प्रिन्सेस कट बघू शकता तुम्ही. कसं वाटलं तुम्हाला हा फ्रंट पार्ट? मला नक्की कमेंटमध्ये सांगा. तुम्हाला जर आवडला असेल तर मला नक्की एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बघा. आणि आता बॅक पार्ट पण मी असाच कटिंग करते बरं का, म्हणजे मटका गळा आहे त्याचा. तर चला.